पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 70 वर्षापासून आपण एसटी आरक्षण अंमलबजावणी संदर्भात अनेक आंदोलनं, अनेक उपोषणं, अनेक रास्ता रोको, विविध प्रकारचे आंदोलनं आपल्या समाज बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत। परवा दिनांक 17 सप्टेंबर 2025 पासून जालना येथे आमचे मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे हे आमरण उपोषणास बसले आहेत। परंतु आजतागायत महाराष्ट्र सरकारनं या उपोषणाची कसलीही दखल घेतलेली नाही। केवळ एक वेळेस शिष्टमंडळ येऊन भेटलेलं आहे, परंतु त्यावरती अजून कुठलाही म्हणजे तोडगा निघालेला नाही। आमची आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये त्या भागातील सन्माननीय आमदार महोदयांच्या संपर्क कार्यालय किंवा त्यांच्या निवासस्थानी ढोल मोर्चा हा आयोजन केलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ढोल मोर्चा संबंधित आपल्या स्थानिक आमदार साहेबांच्या निवासस्थानासमोर घेऊन प्रत्येक ठिकाणी गेलेले आहेत। आज आम्ही आमच्या उमरगा लोहारा तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय प्रवीणजी स्वामी गुरुजी यांच्या निवासस्थानी जाणार होतो, परंतु साहेबांचा असा निरोप आला की मी बाहेरगावी असल्यामुळं संपर्क कार्यालयामध्ये मी येतो। त्यामुळे आज इथं सकल धनगर समाज बांधव उमरगा शहर व तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। माझी आमच्या समाज बांधवाच्या वतीने सन्माननीय आमदार महोदयांना विनंती आहे की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण आमचा हा विषय अधिवेशनामध्ये घेतलाच पाहिजे। अनेक विषय आपले असतात, परंतु आपण या विषयाशी तिथे आवाज उठवला पाहिजे अशी मी समाज बांधवाच्या वतीने सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने आपणास विनंती करतो। माझ्या उमरगा आणि लोहारा मतदारसंघातील सर्व धनगर बांधव आज आमच्या कार्यालयामध्ये एक त्यांचं मागणं घेऊन आलेले आहेत। त्यामध्ये राज्यघटनेतील 36व्या क्रमांकावर असणारी धनगर समाजाची ही जी जात आहे, जमात आहे, ती अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करावी आणि तसे समाविष्ट आहे त्याची अंमलबजावणी गॅजेटच्या नुसार व्हावी अशी त्यांची जी मागणी आहे ती स्वातंत्र्याच्या नंतरपासून सुरू आहे। आजपर्यंत अनेक सरकार आले गेले, परंतु त्यांच्या मागणीचा विचार केला नाही। आम्ही आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो की आपली जी ही मागणी आहे की अनुसूचित जमातीची प्रमाणपत्र मिळावी, बरोबर, त्या मागणीचा पाठपुरावा नक्की विधानसभेमध्ये करू, संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे करू आणि या बाबतीमध्ये आम्ही तुमच्या पाठिंब्याला आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत। तसं मी पाठिंब्याचंही पत्र आता लगेच मी तुम्हाला देणार आहे। धन्यवाद। जय हिंद।